नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीतज्ञ पंकज घेटे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो। आज आपण एका विषयावरती बोलणार आहोत, ते म्हणजे एका नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा क्रमांक 2 अंतर्गत कृषी विभाग मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमानाखाली आज आपण ज्या प्लॉटला व्हिडिओ घेत आहोत ते म्हणजे मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड गाव आहे। आणि या सातोड गावचे श्री संदीप प्रल्हाद पाटील यांच्या प्लॉटला आपण आज इथे माहिती जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, माझ्या पाठीमागे बघू शकतात का, इथे ही कपाशीची लागवड केलेली आहे। आणि विशेष म्हणजे ह्या प्लॉटचं एक वैशिष्ट्य असे की BBF तंत्रज्ञानाने लागवड केलेली आहे। BBF आणि त्याच्यासोबत SRT, ज्याला आपण सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक अशा पद्धतीने त्याचा फुलफॉर्म आहे। तर अशा दोन पद्धतीचं काय आहे सविस्तर विश्लेषण मी माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तत्पूर्वी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये ह्या प्लॉटचे जे स्वतः ओनर आहेत त्यांचं स्वागत मी माझ्या व्हिडिओमध्ये करतो। नमस्कार काका। नमस्कार। तर आपला पूर्ण परिचय सांगाल? मी संदीप प्रल्हाद पाटील, राहणार सातोड, मुक्ताईनगर। ओके। तर बघा शेतकरी बंधूंनो, ह्या प्लॉटला एक व्हिडिओ करण्यामागचा एक उद्देश असा आहे का आज आपण बघतोय का कपाशीची लागवड करत असताना खरीपमध्ये जर का म्हटलं तर खरीप पिकामध्ये आपल्याला कपाशी हे मुख्य पीक आहे। आणि कपाशीची लागवड करता असताना आपल्याला इन अँड ॲव्हरेज ज्यावेळेस आपण याचं उत्पन्न घेतो तर उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत की त्या अंमलात आल्या पाहिजे किंवा घेतल्या पाहिजे। त्यासाठी आवर्जून इथे सांगेल का, इथे आपण बघू शकतात का BBF तंत्रज्ञानाने लागवड केलेली आहे। तर BBF म्हणजे काय का, ज्याला आपण ब्रॉड बेड फरो असं म्हणतो। ब्रॉड म्हणजे विस्तीर्ण, बेड म्हणजे एका पद्धतीचा बेड तयार केलेला आहे, आणि फरो म्हणजे त्याला आपण चारी म्हणतो। तर याचे काय फायदे आहेत का, याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण कपाशीची लागवड याच्यामध्ये करतो तर त्यावेळेस पाण्याचा निचरा हा बेडच्या त्या चारीच्या माध्यमातून होतो। मुळांचा विकास चांगला होतो, अन्नद्रव्यांचा आपल्याला अपटेकही चांगला होतो। आणि ओव्हरऑल ह्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला हा संपूर्ण जो काही प्रवास आहे पिकाचा अगदी तो छानपणे होत असतो। तिथे वेगवेगळ्या किडी असतील, रोग असतील, याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी दिसतो। आणि त्याचसोबत आजचे जे फार्मर आहेत माझ्यासोबत, तर यांनी विशेष म्हणजे ह्या प्लॉटला अजून काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते म्हणजे शेतकरी बंधूंनो का, कपाशीच्या मुख्य वाढीमध्ये कपाशीच्या झाडाला 2 प्रकारच्या फांद्या येतात। त्यामध्ये एक आहे फळ फांदी, तिला आपण सिम्पोडिया म्हणतो, आणि दुसरी गळ फांदी आहे तिला आपण मोनोपोडिया म्हणतो, म्हणजे शाकीय फांदी म्हणतो। तर त्याच उद्देशानेही आपण आज शेतकरी आहेत आपल्यासोबत, आदरणीय दादांकडनं आपण ती माहिती जाणून घेणार आहोत। तर काका, ह्या ज्या फळ फांद्या आणि गळ फांद्या आहेत, तर याचा आपण कशा पद्धतीने किंवा आपण ते का सुरू केलं, जेणेकरून त्याचा फायदा सांगा आम्हाला। नमस्कार। माझं असं तर म्हणणं आहे की हे जे तंत्रज्ञान आहे हे BBF दादांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे। याच्यामध्ये आम्ही हे दादालार तंत्रज्ञान केलं, म्हणजे हाय डेन्सिटी प्लॅन्ट। जसं तुमचं प्लॅन पॉप्युलेशन जास्त झालं पाहिजे एकरी। आता आपल्याकडे कसं आहे, 4-5 फूट 4 फूट अशी कपाशी लावतात। ही 3x6 आम्ही लागवण केली आहे। 3x6 लागवण केल्यामुळे याची एकरी संख्या 12,000च्या आसपास बसते। आणि हिला एक गळफांदी असते। ती गळफांदी जर काढली तर तुमची कपाशी दाटत नाही। गळफांदीचं काम असं आहे की तिला 4-5 बोंड येतात, पण ते वेटलेस, ते तुम्हाला वजन देणार नाही। 1-1.5 ग्रॅम 2 ग्रॅम एवढं वजन देतील। आणि अन्नद्रव्य 70% अन्नद्रव्य या कपाशीच्या झाडाचं ते गळफांदी खाऊन घेते। त्याच्यात ते जर कट केली आणि आपण जर फळफांदीला ते अन्न पुरवठा दिला तर तुमचं बोंडाचं वजन जवळजवळ 6 ते 7 ग्रॅमचं वजन होते। याचा 30 ते 35 दिवसांना ते आपल्या लक्षात येते की हे गळफांदी नेमकी कशी आहे। ते गळफांदी कशी ओळखायची मी तुम्हाला दाखवतो ते आता याच्यामध्ये। म्हणजे बघा शेतकरी बंधूंनो का, आज आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे का, कपाशीचं उत्पन्न वाढवायचं असेल तर ह्या काकांनी बेडवरती लागवड केलेली आहे आणि 3 फुटाचा डिस्टन्स ठेवलेला आहे। जर आपण मारा म्हणतो तर 3 फुटाच्या बेडवरती यांनी लागवड केलेली आहे आणि 1.25 फुटाचा अंतर ठेवलेलं आहे। दोघं झाडांमधील अंतर आपण जर बघितलं तर हे 1.25 फुटाचं आहे। तुम्हाला कुठेच अंतर मिसमॅच झालेलं दिसत नसेल, एक सारखं अंतर यांनी ठेवलेलं आहे, बरोबर। आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने की आपल्याला
फळफांद्या आणि गळफांद्या ओळखायच्या आहे. खरं ओळखायच्या. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा. का कपाशीचं उत्पन्न जर वाढवायचं असेल आपल्याला तर फळफांद्या महत्वाच्या आहे. कारण नावामध्येच म्हटलेलं आहे की त्याला फळफांदी म्हटलेली आहे. बरोबर, हम्म. त्याला सिम्पोडिया म्हणतात. आणि गळफांदी म्हणजे तिला मोनोपोडिया, मोनोपोडिया. म्हणजे ती शाकीय वाढ जास्त शाकीय करते. वाढ आहे. ती फांदी आपल्याला कुठल्याच कामाची नसते. ती स्पर्धा करण्यामध्ये, स्पर्धा करण्यामध्ये. पिकाची स्पर्धा करण्यामध्ये तिचं काम असतं. म्हणून ती दाटी जास्त करते पिकामध्ये. त्यासाठी आपण आज समजून घेऊया. माझ्या व्हिडिओ लाईव्हच्या माध्यमातून हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत जाईल. का आवर्जून आपण कमीत कमी नाही एका एकरामध्ये तर आपण अर्ध्या एकरामध्ये तरी हे ट्रायल केली पाहिजे की आपल्याला त्याचे रिझल्ट काय दिसतात. तर आज आपण काकांकडनं जाणून घेऊया की ते गळफांदी आणि फळफांदी मधला आपल्याला फरक सांगतील आणि ती कशा पद्धतीने कट करायची तेही आपण समजून घेऊया. एक आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून द्या. हे पहा, आता हे झाड आहे. हे sorry, दुसरं. हे पहा. ही जी फांदी दिसते क्लिअर, ही फांदीची सुरुवातला येते. हिला इथं पातं नाही, पान आहे. ही गळ फांदी आहे. बरोबर. हिला आपण सिकटराच्या साह्याने अशी कट करून टाकायची. त्याच्यानंतर ही एक 2 नंबर, ही एक गळ फांदी आहे. याचं ओळखायचं एकदम सोपी पद्धत आहे एकदम ओळखायची. इथं पहिलं हिला पान येते, पातं येत नाही. आणि फळफांदीला पहिले पातं येतं, नंतर पान येतं. ही कट करायची. आता ही एक तिसरी. हे बघ, आता तुमचं झाड एवढं मोकळं झालं. बरोबर. आणि ही जी गळफांदी आहे ना, ही आहे ना या शेंड्याची स्पर्धा करते. बरोबर. म्हणजे वाढताना अशी वाढते उभी. आणि फळफांदी जी आहे ती अशी पसरट वाढते. याच्यामुळे तुमचा कापूस दाटत नाही. आणि तुमच्या शेतामध्ये म्हणजे आपल्या शेतामध्ये प्लांट पॉप्युलेशन जास्त झाल्यामुळे आपल्याला उत्पन्न जास्त भेटते, उत्पन्न डबल होते. हा माझा मागच्या वर्षाचा अनुभव आहे. मी डेमोन्स्ट्रेशनवर केलं होतं, मी बी 50%च केलं, पण मला त्याच्यातून उत्पन्न भरपूर मिळालं. एकरी 5 क्विंटलच्या ऐवजी मी एकरी 12-13 क्विंटल पर्यंत. बरोबर. आणि आता ह्या टायमाला मी हे 100% करणार आहे. बरोबर. पूर्ण प्लॉटला. पूर्ण प्लॉटला. हे कापूस लावल्यानंतर 30 ते 35 दिवसांनी आपल्या लक्षात येते. गळफांदी निघायला सुरुवात होते. 30-35-40 दिवसांनी. म्हणजे जमिनीवर आहे ते. एखादी जमीन भारी असली तर 30 दिवसात, जमीन हलकी असली तर जवळजवळ समजा 40 एक दिवस लागतात. तुम्ही 60 दिवसापर्यंत कधीही कट करू शकता. म्हणजे लागवडीनंतर आपल्याला 60 दिवसानंतर 60 दिवसापर्यंत कधीही कट करू शकता. कट करायचे लागवडीनंतर 60 दिवसानंतर. 30 दिवसांनी तुम्हाला दिसायला चालू होईल. 60 दिवसाच्या आत तुम्ही ते कट करायची. मग त्याच्यानंतर मग अजून तुम्ही एक वेळेस शेंडा कटिंग करणार. आता त्याच्यानंतर काय करायचं की आपल्या माणसाचा लोप सुटत नाही. हा शेतात गेला की एवढं 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 4 फूट 5 फूट 7 फूट 8-8 फुटापर्यंत कपाशा नेल्या लोकांनी. पण तुमचं खालच्या बोंडाचं वजन हे 8 ग्रॅम येते. हा शेंडा तुमचा 3.5 ते 4 फुटावर कट झाला पाहिजे. बरोबर. 3.5 वर 4 फुटावर जर हा शेंडा कट झाला तर खालून जो येणारा अन्न रस आहे झाडाचा तो तुमच्या फळफांद्याला भेटेल. फळफांद्याला भेटल्यामुळे त्याचं बोंडाचं वजन वाढेल. आणि एका फळफांदीला जवळजवळ 7-7, 8-8 बोंड लागतात शेंडा कट केल्यामुळे आणि ह्या गळफांद्या काढल्यामुळे. अजून या गळफांद्याचा एक असा विषय आहे की ही इथून चालू होते, खालून येणारा अन्नरस 70% अन्नरस ही एकटीच खाते. फळाला बाकीचा उरलेला 30% या झाडाला भेटतो. त्याच्यामुळे काय होते की आपले पातेगड होते. आपण म्हणतो पातेगड होते, हे मारायचं ते मारायचं, कृषीवाला म्हणतो हे मारा, हे भारी आहे ते भारी आहे, त्याचा काही उपयोग होत नाही. पण मग कसं होते, याला अन्नरस पूर्ण भेटत नाही, म्हणजे कुपोषित झालं ते. मग तुम्हाला 10 जरी पाते आले तरी त्यातले तुम्हाला 2च भेटतात. आणि हे जर कट केले तुम्ही 35व्या दिवशी किंवा 40व्या दिवशी समजा, तर तुमचा जो येणारा अन्नरस आहे तो पूर्णच पूर्ण झाडाला बोंड ठोकर होतं आणि बोंड जाड होतं, पातेगड होत नाही. असं या पद्धतीने हे करायचं. 3.5 फुटावर याचा शेंडा, 3.5-4 फुटावर शेंडा मारलाच पाहिजे. मग असं केल्याच्या नंतर जर का तुम्ही गळ फांद्या वगैरे कट करतायत बरोबर, आणि वरचा कपाशीचा शेंडा पण तुम्ही कट करताय 3.5-4 फुटावर. बरोबर. मग अशा वेळेस तुम्हाला इन एन एव्हरेज किती कैऱ्या? आता जसं कसं आहे, आता समजा हिला 12 पर्यंत फळफांद्या असतात, पण आपण गृहीत धरू की आपल्याला 7-8 10च पाहिजे. बरोबर. 10 बी नको, 7-8च पाहिजे, पण आपण 10 पकडू. एका फांदीला जरी तुम्हाला 4 बोंड भेटले तर 40 बोंड भेटतात. एका बोंडाचं वजन तुमचं 7 ग्रॅम 8 ग्रॅम भेटतेच. पण मी म्हणतो कमीत कमी बा सगळे 100% गुण घेऊन पास होणारे लोक नाहीये. समज आपल्याला सरासरी 6 ग्रॅमचं वजन भेटलं, आपले बोंड किती झाले? 10 फांद्यावरचे 40 बोंड, 240 ग्रॅम कापूस तुम्हाला एक झाड देते.
बरं तो नाहीच भेटला 240 ग्रॅम, त्याच्यामध्ये बी आपण अजून काही कमी धरू, कमीत कमी 200 ग्रॅम कापूस भेटतो. आता आपलं प्लांट पॉप्युलेशन आहे एकरी 3/1 वर जर केलं तर 14,520. त्यातले 520 झाडं गेले, आपण 14,000 जरी पकडले तर 14 दुनी 28 क्विंटल कापूस जागेवर होतो एका एकरामध्ये. हे ऍव्हरेज आहे याचं. पण आता लोक कसं म्हणतात की बा व्हिडिओ आहे काही सांगता. माझं कसं म्हणणं आहे, सांगणारे लोक काय सांगतात, ज्यांनी डेमो केला नाही तोच सांगेल की हे चांगलं नाही, ज्यांनी केलं तो बरोबर सांगेल की हे सक्सेस आहे. हे माझं तंत्रज्ञान नाही, दादालाड तंत्रज्ञान आहे, याच्यात लय लोक प्रसिद्ध आहे. आपल्याकडे नाही आहे, इकडे बाकी यवतमाळ, इकडे अकोला, इकडे भरपूर लोक कोरडवाहूचं 18-20 क्विंटल उत्पन्न घेऊन जाईल अशा पद्धतीने. फक्त तुम्हाला करायचं काहीच नाही, मटेरियल फवारा वगैरे तुम्ही जसं देता तसं सेम, असं वेगळं काहीच नाही की बा हे आणून टाकायचं आहे. मग तुम्ही कधी असं करून पाहिलंय का? आता ही तुमची सव्वावरती आहे, बरोबर. परंतु जर कुठे एकदम दाटणची कपाशी असेल, हा, म्हणजे अगदी जवळ लागवड केली, बरोबर तर तिथे आपण फळफांद्या गळफांद्या अशा करू शकतो का? तिथे तुम्ही हे आता हे 1.25 फूट झालं ना, तुम्ही अर्ध्या फुटावर कपाशी लावू शकता. फक्त फळफांदी काढायची, त्याची गळफांदी काढू शकतो. त्याची गळफांदी. तुम्हाला फक्त प्लांट पॉप्युलेशन वाढवायचं आहे. प्लांट पॉप्युलेशन वाढलं म्हणजे आपोआप तुमचं उत्पन्न वाढलं. जेवढे तुमची झाडाची संख्या होईल तेवढं उत्पन्न वाढेल. आणि अजून एक 3-4 झाडांची कटिंग मला करून दाखवा, हो. जेणेकरून काय का शेतकरी बंधूंना अतिशय महत्वाचं आहे. हो. हे बघा जवळ घ्या जरा. आणि हिला ओळखायची अजून एक सोपी पद्धत आहे. हिला डायरेक्ट शेंडा येतो, या शेंड्यावानी हिचा शेंडा दिसतो. हिला आहे ना इथून सिकटराच्या साह्याने कट करून टाकायची. ही बघा, ही 2, हिला 2 आहे, कोणाला 2, हिला 3 आहे, कोणाला 2, कोणाला 3 अशा असतात. ते याच्या खालचं हे हाताने जरी काढून टाकलं तरी काही प्रॉब्लेम बघा, नाही. आपण बघतोय शेतकरी बंधूंनो का इथे ही जी आहे तर ही इथे होती ही फांदी. तर ही फांदी जर का बघितली आपण तर हिला आपण गळफांदी म्हणतो, मोनोपोडिया म्हणतात हिला, कारण ही शाकीय वाढीची जास्त होती किंवा शाकीय फांदी हिला म्हटलं जातं. इथे जर बघितलं तर हिची वाढ ही झाडाच्या मेन ब्रँचेस जी आहे शेंड्याशी कॉम्पिटिशन तिचं असतं, आणि ती शेंड्याशी स्पर्धा करते आणि अन्नद्रव्यांचा पूर्ण उचल जो आहे 70 ते 80% अन्नद्रव्य ती घेते, आणि स्पर्धा केल्यामुळे आपल्याला उत्पन्नावरती कुठेतरी हा परिणाम दिसून येतो. आपण बघतो इथे काकांनी इथे आपल्याला गळ फांद्या ह्या ऍक्च्युली काढून दाखवलेल्या आहे, आणि संपूर्ण झाड हे खालचं मोकळं केलेलं आहे. मोकळं याच्यात हवा खेळती राहते. याच्यात अजून एक बेनिफिट आहे साहेब, तुमची बोंडसळ होणार नाही. बरोबर. तुमचं किती जरी पाणी आलं तर याच्यात हवेचं सर्क्युलेशन राहते, त्याच्यामुळे तुमची बोंडसळ होत नाही. आणि सूर्यप्रकाश जो आहे तो येणारा सूर्यप्रकाश डायरेक्ट शेवटपर्यंत जातो. म्हणजे फोटोसिंथेसिसचे कार्य चांगलं होतं, कार्य चांगलं होतं, आणि जागा मोकळी होते. खालचं जर बोंड तुमचं 6-7 ग्रॅमचं आलं तर वरचंही बोंड तुमचं तेवढंच येणार. हे शेंडा कट केल्यानंतर तुम्ही 7-8 फूट जर वाढवली तर ते 2 ग्रॅमचे वेटलेस बोंड राहतात, आणि 25 रुपये किलोनं बाया बी याच्या येत नाही. तर शेतकरी बंधूंनो, माझा व्हिडिओ हा नक्कीच मोठा झालेला असेल, परंतु मी आवर्जून सांगेल का प्रत्येकाला जर कपाशीचं उत्पन्न वाढवायचं असेल तर कपाशी आज आपण जर म्हटलं तर कीड रोग व्यवस्थापन असेल किंवा स्प्रेचं मॅनेजमेंट असेल, आपण ह्या गोष्टींमध्ये जास्त भर देत असतो आणि उत्पन्नाकडे बघत असतो. परंतु ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ह्या जर शेतकरी बांधवांनी केल्या तर नक्कीच आपल्याला याचा रिझल्ट हा मिळू शकतो. अजून आपण ह्या प्लॉटचे घेणार आहे व्हिडिओ का, आपल्याला याच्यामध्ये अजून काय बदल दिसतात तेही आपण आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहात. काका, तुम्ही माझ्या व्हिडिओला आज इथे वेळ दिलात, आपण संपूर्ण माहिती दिली, आमच्या शेतकऱ्यांपर्यंत माहिती दिली, त्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे. आणि एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय जवान जय किसान.